मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहिल्याबद्दल पवारांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार। बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकरांचे पूर्णाकृती पुतळे तालकटोरा स्टेडियममध्ये उभारण्याची मागणी। गेल्या वर्षी विदर्भ मराठवाड्यामध्ये 2706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। मंत्री मकरंद पाटीलांची लेखी उत्तरामध्ये कबुली। सर्वाधिक आत्महत्या अमरावती विभागात। गाजावाजा केलेल्या किसान सन्मान योजनेचा निधी मिळवताना शेतकऱ्यांची परवड। निधी मिळवण्यासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात। कार्यालय दाखवतात एकमेकांकडे बोट। राष्ट्रीय कृषी विकास योजनेला ब्रेक। वर्षभरामध्ये ठिबक सिंचन योजनेचा खुल्या प्रवर्गामधील एकाही शेतकऱ्याला लाभ नाही। वर्षभरापासून योजनेची सोडतच नाही। महाराष्ट्रामध्ये पॉक्सोची तब्बल 42,000 प्रकरणं प्रलंबित। आरटीआयच्या अंतर्गत धक्कादायक माहिती उघड। 30 पैकी केवळ एक विशेष न्यायालय काम करत असल्यामुळे खटले पडून। नाना पटोलेंची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना होळीच्या शुभेच्छांसह मुख्यमंत्रीपदाची ऑफर। भगवा रंग आवडेल त्यांनी सोबत यावं, शिंदेंचं उत्तर। तर नानांनी जनतेचा विश्वास जिंकावा, बावनकुळेंचा खोचक सल्ला। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या नावानं पैशांची वसुली केल्याचं प्रकरण। वसुली करणारा आशिष विशाळ हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता। एका चौकशीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करताना धसांची कबुली। संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत दमानी यांचा नवा आरोप। निलंबित पोलीस राजेश पाटील आणि सक्तीच्या रजेवरचे पोलीस प्रशांत महाजनांच्या सोबत जिल्हा न्यायाधीशांची होळी। दमानिया यांच्याकडून फोटो शेअर। पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनतेच्या पैशांचा खर्च होईल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देत असताना नाशिक कोर्टाचं निरीक्षण। गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये आजपासून 2 रुपयांची वाढ। गायीचं दूध प्रति लिटर 58 रुपये तर म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपयांवर। जळगावमध्ये शुक्रवारी सोन्याच्या दराचा उच्चांक। प्रति तोळा 91,464 रुपयांचा दर। आठवड्याभरामध्ये चांदीच्या दरामध्ये किलोच्या मागे 8,000 रुपयांनी वाढ। राज्यामध्ये धुळवडीच्या उत्साहाला गालबोट। वेगवेगळ्या घटनांमध्ये अंघोळीसाठी गेलेल्या 11 जणांचा मृत्यू। बदलापूरमध्ये 4 तर देहूमध्ये 3 मुलांना काळानं गाठलं। मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये आज रंगणार वुमन्स प्रीमियर लीगची फायनल। तिसऱ्यांदा फायनल गाठलेल्या दिल्लीला पहिल्या विजेतेपदाची आस तर मुंबई इंडियन्सचा दुसऱ्या विजेतेपदावरती डोळा। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही बातमी आहे, कारण दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय हा